डोंगराच्या बैलगाडीत वरण फुलालं वाघोबाच्या डरकाळीत माझ्या झाडीत डोंगराच्या बैलगाडीत रान फुलालं वाघोबाच्या डरकाळीत किल्लारी धावते पटाच्या दानीत धुराडा उडवते माझी झाडी जागते गा कडाक्या थंडीत नवरंग फुलवते आमच्या झाडीत लपली हरेक कला ते कला दावतून जी आमच्या झाडीत लपली हरेक कला ते कला दावतून जी तुमचा स्वागत करतून तुमचा स्वागत करतून जी 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 जय झाडीपट्टी जय झाडीपट्टी मोठी लागते मित्रांनो, अशी आमची झाडी विविध कलारंगांनी नटलेली, 9 रसांनी भरलेली आणि गर्द वनराईच्या कुशीत भोळ्या भाबड्या रसिक मनांनी भरलेली. इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक कलाकारांच्या कलेला वाव मिळाला की कलाकार मोठे होतात, नावारूपाला येतात. त्यांचा उदरनिर्वाह याच झाडीमायेच्या जीवावर चालतो. सोबतच साऊंड, आर्ट, चणे फुटाणे ते मंडई आणि जत्रेत लागणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक लोकांना रोजगार देणारी आमची झाडीमाय. इथे असे सजलेले असतात प्रेक्षागृह. प्रेक्षागृह म्हणजेच थिएटर्स, ज्यांना आम्ही पेंडाल देखील म्हणतो. मग याच सजलेल्या पेंडालच्या झगमग करणाऱ्या लाईट्समध्ये उमडते ती नाटकांवर प्रेम करणाऱ्या रसिक मायबापांची गर्दी. आणि याच झगमगत्या रंगमंचावर कलाकार येऊन सादर करतात आपली कला आणि जिंकून घेतात रसिकांना. रसिक प्रेम करतात आणि कलाकार मोठे होतात, नाटके लोकप्रिय होतात. शेवटी हे सगळं काही रसिकांवरच ना. पण गेली 150 वर्ष चालत आलेली ही परंपरा अजूनही तितक्याच दिमाखाने झाडीच्या भूतलावर मानाने मिरवते आहे. याचाच अर्थ नाटकाला यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या, मेहनत करणाऱ्या प्रत्येकाला अजूनही रसिकांचे तितकेच प्रेम मिळते आहे आणि प्रत्येक कलाकारही रसिक मनाला जिंकण्यासाठी तितकीच मेहनत करतो आहे. हे मात्र निर्विवाद सत्य. पण यापुढेही एक जग आहे बरं का. या झगमगत्या दुनियेत अनेक कलाकारांना नावारूपाला येऊन त्यांच्या सादरीकरणाला, त्यांच्या कलेला रसिकांपर्यंत पोहोचवणारं जग. त्या दुनियेतील प्रत्येक हात सर्वात जास्त घाम गाळत राबतो आहे आणि म्हणूनच ही कला सादर करणे कलाकारांना सहज शक्य होत आहे. ती दुनिया म्हणजे साऊंड, डेकोरेशन आणि आर्ट. आर्ट म्हणजेच नेपथ्यकारांची दुनिया. हा रंगमंच बघा 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 हा रंगमंच बघा, नुसताच उभा असलेला, उघडा. पण प्रयोगाच्या दिवशी सायंकाळपर्यंत याचं पूर्ण रूप पालटतं. रंगीबेरंगी लाईट्स, सुमधुर आवाज आणि मनमोहक दृश्यांनी अख्खी रात्र ते वैभव हा रंगमंच अनुभवतो. पहाटे कधीतरी प्रयोग संपला ना की हे सगळे रंग पुन्हा उतरविले जातात आणि उघड्या अंगाने हा रंगमंच परत वर्षभर या रंगीत दिवसाची वाट बघत असतो. पण याला सजवणारे हात ते मात्र गाशा गुंडाळून परत निघतात दुसऱ्या गावी वाट बघत उभ्या असलेल्या उघड्या मंचाकडे. 10, 20, 40, 50, 100, 150 तर कधी 200 किलोमीटरच्या अंतराचा टप्पा गाठून या गावातून त्या गावात पोहोचणे, परत तेच सामान तितक्याच लगबगीने, काळजीने उतरवणे, रंगमंच सजवणे, त्याला रात्रभर रंगाने भरणे आणि सकाळी परत सजवलेली प्रत्येक झूल उतरवून गाडीत भरून दुसऱ्या गावाला निघणे. किती अपार मेहनत असते ना या सर्व हातांची. किती कष्ट सोसावे लागतात. पण पोटाची खळगी भरण्यासाठी ही रोजची भटकंती, अगदीच हसत हसत सहन करून कधी चटणी, कधी दारवांगा तर कधी चिकनही.
मिळेल तिथे खाऊन पोटाची भूक शांत करणारे आणि वाट्याला येईल तितकाच वेळ झोप घेत राबणारी ही माणसं खऱ्या अर्थाने झाडीतील प्रत्येक कलाकाराची कला रसिकांपर्यंत पोहोचवीत कलाकारांना मोठं करतात. आम्ही कलाकार रात्री 8 ते 9च्या दरम्यान प्रयोगाच्या ठिकाणी जाणार. जेवणं झालीत की मग चेहरे रंगवीत आपल्या वेळेवर आमची कला सादर करून रसिकांना जिंकणार. खरं पण दिवस रात्र मेहनत करणाऱ्या या हातांशिवाय प्रयोग सादर करण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. कित्येक ठिकाणी नाटकाला पोहोचलो की ओरडत येणारे लोक पाहिलेत मी. तुमचा साऊंड खराब आहे जी, आवाजच नसे बरोबर, याचा आवाज बहु कमी आहे, हा असाच नसे तो तसाच नसे, तो पेंडालच बरोबर नाही बांधले, याचे पडदेच बरोबर नसेत, फाटले आहेत, आम्ही पैसे कापतून पाहिजा मग पैसे घेतानी वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न समोर येतात. कधी एखाद्या वेळी आमच्या या चमूकडून नक्कीच चुका होत असतील. हो नक्कीच आम्ही चुकत असू ना, कुठेतरी कमी पडत असू, पण बरेचदा कारण शोधत या राबणाऱ्या चमूला दोष देणारी माणसे मी पाहिली. कित्येक माणसांचा असा अनुभव आलाय मला. या सर्वांना अगदीच शांत राहून सांभाळून नेत आमची कला प्रत्येक रसिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या, झाडीत काम करणाऱ्या, त्या प्रत्येक साऊंड डेकोरेशन आणि आर्ट म्हणजेच नेपथ्यकारांच्या टीममध्ये राबणाऱ्या प्रत्येकाला, प्रत्येक हाताला, प्रत्येक माणसाला मानाचा मुजरा. मित्रांनो, तुमच्या मेहनतीला मी सलाम करतो. सलाम सलाम सलाम. रसिक आहेत म्हणून आपण सगळे आहोत हे 100% सत्य आहे. पण मित्रांनो, तुम्ही जी मेहनत करता आणि कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देता, सजवून देता, त्यामुळेच आम्ही सहज आपली कला सादर करतो आहोत. खऱ्या अर्थाने तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. व्यवसाय प्रत्येकालाच लागू आहे मित्रांनो, तो कोणालाच चुकला नाही. पण या व्यवसायाला जरा बाजूला ठेवून मी जेव्हा ही मेहनत बघतो ना, तेव्हा वाटतं की तुम्ही आहात म्हणून आम्ही कलाकार आहोत. तेव्हा मला वाटतं की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. खऱ्या अर्थाने माझ्या झाडीमायेच्या कुशीत या झाडीपट्टीत राबणाऱ्या अशा प्रत्येक साऊंड डेकोरेशन आर्टच्या टीमला मी मानाचा मुजरा करतो. सलाम सलाम सलाम. थँक्यू मित्रांनो, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. असं म्हणतात की 150 वर्षांच्याही वरची आमची ही नाटकांची परंपरा आमच्या झाडीपट्टीत चाललेली. असेच एकमेकांसोबत राहूया आणि ही 150 वर्षांच्या वर गेलेली परंपरा पुढे हजारो वर्ष चालत राहील असं काहीतरी करूया. एकमेकांच्या सोबत हसत हसत काम करूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. माझ्या झाडीत डुंगराच्या बैलगाडीत बरं फुलालं वाघोबाच्या डरकाळीत माझ्या झाडीत डुंगराच्या बैलगाडीत रान फुलालं वाघोबाच्या डरकाळीत किल्लारी धावते पटाच्या दानीत धुराडा उडवते. माझी झाडी जागते गाकडाक्या थंडीत नवरंग फुलवते. आमच्या झाडीत लपली हरेक कला ते कला दावतून जी. आमच्या झाडीत लपली हरेक कला ते कला दावतून जी. तुमचा स्वागत करतून जी, 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 तुमचा स्वागत करतून जी. जय झाडीपट्टी, जय झाडीपट्टी.